कई साल हमने गुजारे यहाँ, यही always invest yourself and your time in the right place and right people. Again, best of luck to all of you for your upcoming state exam. Thank you so much. जय हिंद, जय महाराष्ट्र. अध्यक्ष, संस्थेचे पदाधिकारी, सन्माननीय व्यासपीठ, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि माझे लाडके विद्यार्थी मित्र मैत्रिणी, प्रथमतः मी आयोजकांचे आभार मानतो की त्यांनी मला 2 शब्द बोलायला दिले आणि मी भाषणाला सुरुवात करतो. प्रत्येक मनुष्याचा जन्म होत असतो आणि मृत्यू होत असते आणि ह्या जन्म आणि मृत्यूच्या प्रवासामध्ये आपल्याला असंख्य व्यक्ती मिळतात आणि त्या व्यक्तींचा, त्यांचे संस्कार, त्यांचे विचार यांचा प्रभाव आपल्या जीवनावर होत असतो. जेव्हा आपण बालवयामध्ये असतो तेव्हा आपल्यावर आईचे, कुटुंबाचे संस्कार आपल्यावर होत असतात. जसं आपण शालेय जीवनात जातो तसे शाळेतील शिक्षकांचे, मित्रांचे, परिसराचे आपल्यावर संस्कार आणि त्यांच्या विचारांचा प्रभाव होत असतो. पण 10वी नंतर तुम्ही आता कॉलेजला जाणार आहात आणि कॉलेजला जास्ती करून हे तुमच्यावर तुमच्या मित्रांचा प्रभाव होतो. मग अशा वेळेला कधी कधी काय होतं की तुमच्या मित्रांसाठी तुम्ही कधी कधी चुकीचे असतात, तर कधी कधी जे तुम्हाला मित्र मिळतात ते तुमच्यासाठी चुकीचे असतात. 2 दिवसापूर्वीच एक माझ्या वाक्य ऐकायला मला आलं, माझे मित्र सर यांच्या तोंडून. त्यांनी म्हटलंय की डोंट इन्व्हेस्ट युअर सेल्फ अँड युअर टाइम इन द रॉंग पीपल. ह्याचा अर्थ असा आहे की तुम्ही तुमची आयुष्य आणि तुमची वेळ ही चुकीच्या माणसांमध्ये इन्व्हेस्ट करू नका. मग ही चुकीची माणसं, हे रॉंग पीपल म्हणजे नक्की कोण? तर आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या ग्रोथमध्ये, मग ती ग्रोथ कशी, तर फिजिकली असेल, मेंटली असेल, त्याचप्रमाणे फायनान्शियल असेल, सोशल असेल, यामध्ये अडथळा आणणारे लोक. मग हे लोक आपल्या कुटुंबातील असू शकतात, आपल्या कुटुंबाच्या बाहेर सुद्धा असू शकतात, आपल्या फॅमिलीमधले असू शकतात, आपले फ्रेंड असू शकतात, कधी कधी आपले पार्टनर सुद्धा असू शकतात, तर खूप काही वेळेला आपला क्लोज वन देखील असू शकतो. मग अशा वेळेला काय होतं, त्यांना इग्नोर करणे आपल्याला शक्य नसतं. मग अशा वेळेला काहीतरी कारण सांगून त्यांच्यापासून दूर जाणे हाच आपल्या पुढे एक पर्याय उभा राहतो. तुम्हाला एक मी माझं सोपं थोडंसं उदाहरण देतो की मागची 4 वर्ष झाली भूषण सर आणि मी सुद्धा आम्ही जिम जॉईन केली. आता जिम जॉईन करण्याचे मुख्य करून 2 उद्देश असतात. एक म्हणजे बॉडी फिटनेस, तो सगळ्यांचा कॉमन आहे, आणि दुसरा म्हणजे माइंड रिलॅक्सेशन. आता आम्ही जेव्हा जिम मध्ये जातो तेव्हा जवळजवळ 1.5 तासामध्ये 1.25 तास वर्कआउट करतो आणि 15 मिनिटं माइंड रिलॅक्सेशनचं काम करतो. आता हे होतं कसं काय, तर जिम मध्ये विविध फील्डमधील, विविध वयोगटातील बहुतेक तर माझे विद्यार्थी असतात. मग त्यांच्याशी गप्पा गोष्टी मारणे, आपले विचार त्यांना सांगणे, त्यांचे विचार आपण ऐकणे. कधी कधी ते माझ्यावर जोक मारतात, कधी कधी मी त्यांच्यावर जोक मारतो. होतं काय, तर माइंड रिलॅक्स. पण अशा वेळेला काय होतं, जेव्हा जेव्हा मी वर्कआउट करतो तेव्हा ते मला गप्पा गोष्टी मारून माझ्या वर्कआउटवर अडथळा निर्माण करतील, तर ते माझ्यासाठी चुकीचे व्यक्ती, ते रॉंग पीपल आहे. तर कधी कधी ते सुद्धा वर्कआउट करत असतील आणि मी त्यांना अडथळा निर्माण करत असेल, तर त्यावेळेला मी त्यांच्यासाठी रॉंग पीपल आहे. पण जेव्हा त्याला मी मदत करेन तेव्हा त्यांच्यासाठी मी कसा असणार आहे, तर चांगला व्यक्ती असणार आहे. तुम्हाला फक्त एवढंच सांगायचं आहे की तुम्ही आता कॉलेजला जाणार आहोत तेव्हा मित्राची निवड करताना किंवा तुम्ही ज्यांचे मित्र बनणार, तुम्ही त्यांच्यासाठी योग्य व्यक्ती बना आणि तुम्ही योग्य व्यक्तीची निवड करा. आणि पूर्वीच्या वाक्यामध्ये थोडासा मी बदल करू इच्छितो की ऑलवेज इन्व्हेस्ट युअर सेल्फ अँड युअर टाइम इन द राईट प्लेस अँड राईट पीपल. की तुम्ही तुमचं स्वतःला आणि तुमच्या वेळेला योग्य जागी आणि योग्य माणसांमध्ये इन्व्हेस्ट करा. देन यू विल सक्सेस इन युअर लाईफ. आणि जाता जाता एवढंच सांगेन की ही शाळा तुमचीच आहे, या शाळेला कधीच विसरू नका. जेव्हा कधी तुम्ही या शाळेच्या समोरून जाणार तेव्हा नक्कीच तुम्हाला शाळेची आठवण राहणार नाही. आणि मी 2 दिवसापूर्वीच गाणं ऐकलं होतं, इंस्टाग्रामवर एक रील्स होती आणि ते तुमच्या पुढे एक गाणं मी गाऊ इच्छितो. कई साल हमने गुजारे यहाँ, यही साथ खेले हुए हम जवान, हुए हम जवान. था बचपन बड़ा